वर्चस्ववादातून दहशत माजवणाऱ्या दोन टोळ्यांमधील गुंडांची राजारामपुरी पोलिसांनी काढली परिसरातून धिंड। राजारामपुरी इथल्या माऊली पुतळा परिसरात वर्चस्ववादातून गुन्हेगाराच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली होती। या प्रकरणी अटक केलेल्या गुंडांची राजारामपुरी पोलिसांनी परिसरातून धिंड काढली। पोलिसी खाक्या दाखवत जनतेसमोर या गुंडांचा माज उतरवण्यात आला। कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या माऊली पुतळा परिसरात मागील बुधवारी रात्री वर्चस्ववादातून तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली होती। त्यात दोन्ही गटातील काही जण जखमी झाले होते। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी एका गटाच्या योगेश नलवडे, सूरज धिंडे, रुतेश कुऱ्हाडे आणि गुरुनाथ कुऱ्हाडे या चौघांना अटक केली होती। तर मंगळवारी पोलिसांनी दुसऱ्या गटाच्या विशाल माने उर्फ गोट्या लातूर, अमित धिंडे आणि रामू कलगुटकी या तिघांना अटक केली। दोन्ही गटाचे हे सराईत गुंड सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केलेल्या या दोन्ही गटातील सर्व गुंडांची परिसरातून धिंड काढली। राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून माऊली पुतळा परिसरापर्यंत पोलिसी खाक्या दाखवत या गुंडांची धिंड काढून पोलिसांनी त्यांचा माज उतरवला, तसंच त्यांची दहशत मोडून काढली। या गुंडांची ही धिंड पाहण्यासाठी या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती।